ट्रेनिंग सेशन जेव्हा चालू होणार हे सांगितलं त्यावेळेस म्हणजे एक डिफरंट माइंड चालू होतं की अटेंड करावं नाही करावं. कारण जसं इंजिनिअरिंग शिकल्यानंतर अजूनपर्यंत एकही असा प्रोफेशनल कोर्स केलेला नव्हता, शिवाय एखादे आपले टेक्निकल कोर्स केले त्याच्यानंतर आणि वाटायचं की अटेंड करावं, पण समोर कुठेतरी फॅमिली इश्यू किंवा प्रोफेशनल भरपूर लोड असल्यामुळे कुठेतरी आपण अटेंड करू शकत नव्हतो. पण हा एक प्लॅटफॉर्म चांगला मिळाला अटेंड करण्यासाठी आणि त्यात खूप शिकायला मिळालं. हे जॉईन करताना पण म्हणजे आपल्या कंपनीमध्ये बऱ्याच जणांकडून पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाले आणि काही क्वचित निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा मिळाले. सो व्हाय नॉट टू जॉईन अँड व्हाय टू जॉईन असे. पण ते निगेटिव्ह मी थोडे बाजूला ठेवून पॉझिटिव्ह विचार करत गेलो आणि हा कोर्स अटेंड केला. असतात अडथळे येतात आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आणि ते वाट काढण्यासाठी खूप मदत झाली. आणि ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये एक महत्त्वाचं असं आहे की सर ज्या पद्धतीने शिकवतात ते खूप अटेंटिव्ह असतं. आता इंजिनिअरिंगमध्ये पण असताना नंतर पण बऱ्याच ठिकाणी वर्कशॉप अटेंड केले, पण ते फक्त असं अटेंड करायचं म्हणून झोपायचं 3 तासात. कारण 3 तासाचं वर्कशॉप अटेंड करणं किंवा सेमिनार कुठं अटेंड करणं म्हणजे नॉट सो इझी. पण सरांच्या लेक्चर म्हणजे शिकवत असताना एकही वेळा म्हणजे असं वाटत नाही की आपल्याला झोप येते किंवा आळस आला आहे यावर. कारण ते फोकस ठेवतात प्रत्येकाचा, ईच अँड एव्हरी स्टुडंट वॉटेवर. सो हा एक अप्रोच मिळाला. आणि एक परत निगेटिव्ह फीडबॅक असा होता की 23,400 रुपये भरून का आपण अटेंड करावं. हा मी विचार केला, म्हणजे कंपनीने स्पॉन्सर केला आहे तर आपल्याला एक का भरावे आपण. नंतर हे सगळं निगेटिव्ह बाजूला ठेवून म्हटलं 23,800 रुपये जर इन्व्हेस्ट करून आपल्याला 1 वर्षामध्ये 2,30,000 रुपये जर मिळत असतील ॲडिशनल, तर आपण हा सेमिनार अटेंड करायला पाहिजे जर आपल्या जीवनात जर बदल होत असेल तर. हा एक मी स्वतःला सेल्फ मोटिवेट केलं त्यावेळेस आणि अटेंड केला. सो आणि एक स्टेज डेअरिंग तर हा माझ्यात एक कम्युनिकेशन आणि स्टेज डेअरिंग हा एक खूप म्हणजे कमी आहे माझ्यामध्ये. सो हा एक प्लॅटफॉर्म मला मिळाला आणि तो मी आता पुढे प्रोग्रेस केलं. म्हणजे मी आता त्याच दिवशी हे केलं की कुठेही आमच्या डिपार्टमेंट किंवा कंपनीला प्रेझेंट करायचं असेल सो आय विल कम फर्स्ट अँड शेअर द स्टेज. काय की ठाम विचार केला. सो हा एक बदल घडत चालला आहे माझ्यामध्ये. आणि फॅमिलीजमध्ये पण म्हणजे मी घरी गेल्यानंतर TV तर बघत नाही, पण मोबाईल सर्फिंग वगैरे होत होतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे डेली ॲक्टिव्हिटी आपल्या स्टार्ट केल्या. मुलासाठी वेळ देत गेलो, त्याचे क्लास घेतोय. म्हणजे मी असं होतं की इंजिनिअरिंग केल्यानंतर आता मी फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि त्याचा पण अभ्यास घेता घेता माझी उजळणे चालू झाली. म्हणजे हा एक फरक पडतो. सो that's the way. Thank you, sir. Can I ask you one question? Yes. You said that by investing 23,400, did you get back your? No, nobody has given you a check of 2,30,000 rupees, right? Yes, sir, but did you get that yes, amount sir, back? Yes, sir. In- not in terms of money, but in terms of appreciation from the senior management, from colleagues. म्हणजे ते ज्या पद्धतीने आता आपल्याशी अप्रोच करतायत, बोलतायत, त्याच्यातूनच कम्युनिकेशनमधून कळतं की आपलं बिहेवियर कुठेतरी चेंज झालेलं आहे. आणि दुसऱ्याचा म्हणजे नॉट इवन फ्रॉम अवर टीम, पण दुसरे लोक जेव्हा येतात सिनियरमधले ते सुद्धा बोलताना त्या पद्धतीने बोलतात आता की हा काहीतरी म्हणजे ठीक आहे सेशनमधून काहीतरी लर्निंग करून आलेला आहे. सो ही माईट हॅव सम गुड रिझल्ट विथ हिम अशा पद्धतीने. Okay. Okay. Thank you. थँक्यू सर.